जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट एक संघ समिती, श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्ट देवस्थान समिती देहुगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 5,000 वृक्ष लागवड व 5,000 वृक्ष वाटपाचा संकल्प करीत जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला। श्री छत्रपती शिवाजी महाराज वनश्री राज्यस्तरीय महाराष्ट्र शासन वृक्षमित्र पुरस्कार प्राप्त अरुण पवार व धारूरचे सरपंच बालाजी पवार यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमाची सुरुवात श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे 500 रोपांचे वृक्षारोपण करून करण्यात आली। यामध्ये सर्व देशी रोपे लावण्यात आली। यावेळी झाडे लावा झाडे जगवा, झाडांना घाला पाणी ते वाढवतील पाऊस पाणी हा विचार मांडण्यात आला। निसर्गाच्या संवर्धनासाठी युवक ते ज्येष्ठ नागरिक स्वयंप्रेरणेने या उपक्रमात सहभागी झाले होते। दरम्यान वरुण राजाने आशीर्वादारूपी हजेरी लावली। यावेळी भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, हबप निवृत्ती बोरकर महाराज, प्रबोधनकार शारदाताई मुंडे, हबप जगन्नाथ नाटक पाटील, हबप ढमाले मामा, वृक्षमित्र अरुण पवार, अण्णा जोगदंड, भारती कुंभार, अमोल लोंढे, वैजयंती पुजारी, बबन पुजारी, नीलम दीक्षित, मंदा जगदाळे, सुमन कारखानीस, शिवकुमार बायस, अशोकसिंह इंगळे, विशाल मुंडे, आशिष वाणी, मल्हार बैस, सुनील रामगडे, उज्ज्वला रामगडे, भंडारा डोंगर ट्रस्टचे सचिव गोपाशेठ पवार, गणेश राजपूत, शशिकांत कुलकर्णी, डीएम कोळी, पृथ्वीराज इंगळे, वर्षा घायाळ, हरिभाऊ घायाळ आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाचे नियोजन मराठवाडा जनविकास संघाने केले, तर वृक्षमित्र अरुण पवार यांनी वृक्षप्रेमींचे आभार मानले। वृक्षमित्र अरुण पवार यांच्या पर्यावरणविषयक कार्याबद्दल बोलताना भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष हबप बाळासाहेब काशीद यांनी सांगितले, या वारकरी संतांच्या आजच्या या पर्यावरण दिनानिमित्त मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्ष वृक्षमित्र ज्यांना अनेक पुरस्कार मिळाले, परंतु शासनाचा वृक्षमित्र पुरस्कार जे मिळाले ते आमचे सन्मित्र अरुणराव पवार यांच्या संस्थेमार्फत प्रतिवर्षी त्यांनी लाखो झाडं लावलेले, परंतु त्याची सर्वोच्च सुरुवात श्री क्षेत्र भंडारा डोंगर या ठिकाणून वृक्ष लागवडीने होत असते। जगद्गुरू तुकोबारायांनी 400 वर्षापूर्वी सांगितलं, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे। वृक्षांचं महत्त्व जगद्गुरू तुकोबारायांनी 400 वर्षापूर्वी सांगितलं आणि 700 वर्षापूर्वी माऊलींनी सांगितलंय, वृक्ष लावा, तळी करा, पाणी अडवा, पर्यावरणाचं संरक्षण करा। परंतु 700 वर्षापूर्वी आणि 400 वर्षापूर्वी संतांनी सांगितलेल्या विचाराची खऱ्या अर्थाने गरज आज रोजी आहे। समाज प्रबोधनकार शारदाताई मुंडे म्हणाल्या की पर्यावरण हा शब्द हा काही छोटा शब्द वाटतो, पण हा विस्तृत शब्द आहे। हवा, पाणी, सजीव या सगळ्यांचं रक्षण करण्यासाठी आणि हिमालयाचा होत असलेला ऱ्हास जो थांबण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं आपल्याला कोरोनाच्या काळात श्वास काय आहे हे कळलं आणि अरुण भाऊंसारखी एक व्यक्ती आज मराठवाड्याच्या मातीतील सशस्त्र रक्त असणारं आणि जनविकास संघाची स्थापना करून गेल्या अनेक वर्षापासून हा प्रपंच मांडला आहे वृक्षांचा आणि तो प्रपंच इतका पुढकीत झाला की महाराष्ट्र शासनाने त्यांची उशिरा का महिना पण दखल घेतली आणि आता देश त्याची दखल घेतोय आणि आपण सर्वजण ह्या कार्यक्रमासाठी आलो आहे। तिथं सगळ्या माझ्या महिला उपस्थित आहेत, आमचे अण्णा आहे, बाळासाहेब आत्ता तिथून गेले आणि आमची लेकरं जी आज धावत आली मामासाठी, त्या पर्यावरणासाठी, विशाल असेल, आशिष असेल आणि सगळेच अमोल असेल, मारुती, सगळेच लेकरं आज महाराज असतील आणि खरंच तुका म्हणे जे का रंजले त्याची म्हणे जपणे या पर्यावरणाच्या दिनानिमित्त आपण आणि सुरुवातच त्यांनी मी आत्ताच येताना म्हटलं की भंडारा डोंगरावर महाराज कसे आले असतील, आपण गाडीने आलो ना काट्याकुट्यातून, पण समाजासाठी तेही 400 वर्षापूर्वीपासून उभे दिट्या पताका वैष्णवांच्या नाचत पंढरीच्या पांडुरंगाला साकडं घालण्यासाठी जात आहे। पण हे मला वाटतं अरुण भाऊ साकडं घालता घालता आपण त्या वाटेवर सुद्धा आज असं दिंडी जेव्हा निघेल तेव्हा एका दिंडीकडून एका वारकऱ्याकडून आपण एक वृक्षारोपण जी जागा सोयीस्कर आहे तिथं केलं आणि आजची ही झाडं लावली आहेत ती भविष्यात श्वास देणारी आहेत, म्हणजे प्राणवायू देणारी आहेत। अरुण पवार यांच्या कामाचे कौतुक करताना निवृत्ती महाराज बोरकर म्हणाले की आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती
म्हणजेच थंडावा, परमानंद म्हणजेच थंडावा, शीतलता ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती शीतलता निर्माण करून देण्याचं काम या ग्रुपच्या माध्यमातून, या संस्थेच्या माध्यमातून आणि पवार सरांच्या माध्यमातून हे सगळं होतंय. कारण ती शीतलता सगळ्यांना अपेक्षित आहे आणि ती शीतलता वृक्षाच्या द्वारे कशी प्राप्त होईल, कारण हे वृक्ष जर संपले या पृथ्वी तलावावरचे तर आपल्याला ती शीतलता भेटणार नाही. वृक्षाकडे एक गुण आहे, ज्ञानोबराय सांगतात, जो खांडावया घावोघाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष ते जैसा. म्हणजे तोडणाऱ्याला सुद्धा तो सावली देतो आणि लावणाऱ्याला देखील सुद्धा तो सावलीच देतो. म्हणजे या समतेचा गुण हा वृक्ष आपल्याला देत असतो किंवा तो समतेचा गुण त्याच्याकडे आहे. तशाच प्रकारची ही समता नांदावी अशाच प्रकारची भावना श्री अरुणजी पवार सर आणि त्यांचा ग्रुप आणि मराठवाडा विकास महामंडळ या संस्थेच्या द्वारे व्हावी अशा प्रकारची मनोकामना यांच्या मनीमानसी आहे. झाडे लावा झाडे जगवा यावर कविता सादर करताना सामाजिक कार्यकर्ते अण्णा जोगदंड. झाडे लावा झाडे जगवा सांगणारे ऐकणारे खूप आहेत, पण झाडांचीच कत्तल करणारे आमच्याच माणसांची ग्रुप आहे. पण झाडांचीच कत्तल करणाऱ्या आमच्याच माणसांची ग्रुप आहे. इकडे मुजले इकडे मुजले तिकडे मुगले सगळीकडे रान तापलेले, इकडे मुजले तिकडे मुजले सगळीकडे रान तापलेले. आणि उन्हाचा पारा चढता पाहून म्हणजे पर्यावरण कोपली आहे, पर्यावरण कोपली आहे. नैसर्गिक राग सगळीकडे कोसळला आहे, नैसर्गिक राग सगळीकडे कोसळला आहे. पर्यावरणाचा जणू समतोलच ढासळला आहे. अयोग्य रीतिरिवाज टाळून योग्य ते टिपलं जावं. उत्सव साजरे करणाऱ्यांनी पर्यावरण जपलं जावं.